कैऱ्या बघा, त्या दिवशी आमच्यावर चक्रीवादळ सुटलेला, त्या दिवशीच्या कैऱ्या तिकडं वरती आमच्या घरी बरं का सासरी. मला सकाळी व्हिडिओ भेटला नाही, त्याने खूप भारी आणि बस डायरेक्ट बस भेटली वरती जायला. बस भेटली डायरेक्ट वरती जायसाठी, त्यामुळे वरती गेले घरी आणि जावेला भरूनच केले कृषीमध्ये. तशीच गेले आणि तशी रिटर्न संभवला म्हटलं डायरेक्ट आपण त्याच बसून रिटर्न गेलं. म्हणजे कोणाला व्हिडिओ बनवता काय आलं मला दाखवलं असते की ते आंब्याची कैऱ्या झाडाला आणि तिला विचारायचं म्हटलं तुम्हाला घेऊन मी कैऱ्या तो बघा किती कैऱ्या बघू शकता. हे बघा ह्या एवढ्या कैऱ्या आहेत आणि ह्या बघा अजून आता मी पुसायला घेतोय. खाली खाली ओतायला पाहिजे. हे बघा खाली ओतायला लागलोय आम्ही. तर पण जास्त होतं तेव्हाच होत आहे. आणि लांबूनच व्हिडिओ घे, व्हिडिओ काय वेळा लांबून घेता येत नाही. आणि मी आता त्या चिखलाने सगळं भरलं होतं पावसातून, चिखलाने सगळ्या भरलेल्या होतं त्यामुळे तिने आता धुवून काढलं होतं. आणि ह्या कैऱ्या नंदेला आणि मला खूप कापून वगैरे लावायचा आमची बनवायला. आमची म्हणासाठी खूप छान लागतं. मला खूप नीट आमची तुम्ही त्या तुमचं नाही. एवढं जर आंबे भेटले असेल तर एक कोणी जवळजवळ बहिणीला दिली आमची करायला आणि अर्धे घेतले, अर्धे मैत्रिणीला दिले आणि एक पिशवी पूर्ण आणली मी. एवढं भरती पिशवी होती तेवढी पूर्ण आणली. कापायला घेऊन वर लागणार आहे. पुन्हा टाकणार तिसऱ्या चौथ्या दिवशी फक्त वाळले ना म्हणजे थोडंसं मीठ आणि हळद लावून मग वाळवून ठेवायचं. पावसाळ्यात तरी होते ना आमच्याकडे आमचं आंब्याचं आमच्याकडे खूप छान लागतात. कोकम आंब्याचं आमचं आणि रस्त्याने आता बरोबर रस्त्याने आता आम्ही पडते तिथं पण एवढी मोठी तिथं घर सुटले ना बापरे बापा पूर्ण आंबे म्हणजे त्या आठवणाला आंबे होते ते पण घर सुटलेले. माझ्या आई म्हणजे आणायचं मला घेऊन होणार ते आंबे आणायचे म्हणतात. ते आता गावीने बिराने जमा करून ठेवले ते आंबे घरून शिकवून त्यांना आणले तरी जमा आले नसते पूर्ण दिवस गेला असं म्हणजे तरी खूप वरती चढायचं चढायचं मग 40 किलोमीटर जातो मी. काय केलं तर ते इकडं पाणी करून नाही बघा फ्लॅश बघा फ्लॅश. हे बघा किती आंबे एक ठेव मला अजून ह्याच्यात आहेत. ह्याच्यातले बाहेर काढ, त्याच्यातले बाहेर काढा आंबे. अरे तसं होतं नको, पाणी सगळं पाणी पडतंय. पाणी आहे ना माझे तू सगळं तसंच होतं नको, सगळं पाणी येतंय ग बाळा. हे बघा याच्यात सगळ्या कैऱ्या चही बनवायची आमसलं बनवायची. एवढी कापायला तर मला पूर्ण दिवस तरी लागते कापायला. अर्धा दिवस तरी कापायचं म्हणजे एकदम पातळ कापायला लागतं तेव्हा ते वाळतील ना पटपट. हो बरेच आहेत बघा. सगळे काढलेच ना बाहेर. ते पिल्लू पण इकडं पुसायला बसली आहे. धुतले आणि ते बादलीतच ठेवलं डायरेक्ट. म्हटलं तर कशात बसणार. हा पण इकडे बसलाय पुसायला. तर तिकडं कपडे त्या दिवशी काढून ठेवले द्यायला एक कापड आहे ना कपडे. हां तू खुश धर. हे घे हे घे कापड सावकाश खुश. तरी आता 10 आंबे टाकले ना. 5 आंबे तरी घरमालकांनी दिले. मला नीट पुसत नाहीस तू. नीट पूस. पाणी सगळं ठेवते त्यामुळे पाण्याने खराब होतात मग अजून. पाणी ठेवू नको अजिबात. तर चला बाय सगळ्यांना.